हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल। आज आपण बघणार आहोत की ब्युटिशियन कशी पाहिजे। त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी हे सगळे पॉइंट आज तयार केलेले आहेत। तुम्ही बघू शकता ह्याच्यावर जे सगळे पॉइंट आहेत ते सगळे एक ब्युटिशियन होण्यासाठी सफिशियंट आहेत। तर बघूया हाऊ टू प्ले रोल इन ब्युटिशियन, म्हणजे ब्युटिशियन या क्षेत्रामध्ये ब्युटिशियनचा रोल कसा पाहिजे हे तुम्हाला आज मी समजवणार आहे। म्हणजे एकंदरीत ब्युटिशियन कशी पाहिजे हे तुम्हाला आज सांगणार आहे। तर फर्स्ट पॉइंट आहे ऑल टाइम फ्रेश, म्हणजे ब्युटिशियनने पूर्ण वेळ फ्रेश राहिला पाहिजे। म्हणजेच काय, जर एखादं क्लायंट आलं तर त्यांच्या समोर हसतमुखाने पुढे जायला पाहिजे। जर झोप लागलेली असेल किंवा कंटाळा आलेला असेल तर सरळ तुम्ही नाही म्हणून सांगा, पण आपला जो ब्युटिशियन जो आहे आपण तर ते ऑल टाइम फ्रेश राहिला पाहिजे। तर सेकंड पॉइंट आहे बॉडी लँग्वेज। जर ब्युटिशियनची बॉडी लँग्वेज चांगली नसेल तर ब्युटिशियनचं जे व्यक्तिमत्व आहे, तिचा जो कॉन्फिडन्स आहे तो जर लूज असेल तर तुमची बॉडी लँग्वेज चांगली दिसणार नाही। त्यामुळे बॉडी लँग्वेज ही तुमची चांगली पाहिजे। त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे तो अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी। ब्युटिशियनची पर्सनॅलिटी कशी पाहिजे, अट्रॅक्टिव्ह पाहिजे। म्हणजे चार चौघात ब्युटिशियन उठून दिसणारी पाहिजे। जर ब्युटिशियन चार चौघात उठून दिसणारी नसेल तर ती ब्युटिशियन समजली जात नाही। त्यामुळे ब्युटिशियनचा जो पर्सनॅलिटी आहे ती ब्युटिशियनची एकदम अट्रॅक्टिव्ह पाहिजे। म्हणजे चार लोकांमध्ये जरी ती गेली तरी तिथे ती उठून दिसली पाहिजे। तर चौथा पॉइंट आहे तो सेल्फ मेकअप। ब्युटिशियनने कंपल्सरी सेल्फ मेकअप करायचा आहे। कारण का, जर आपणच स्वतः चांगलं राहिलं नाही तर आपण दुसऱ्यांना काय चांगलं ठेवू शकतो। त्यामुळे ब्युटिशियनने स्वतःचा सेल्फ मेकअप करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर पाचवा पॉइंट आहे तो हेअरस्टाईल। हेअरस्टाईलचा जो पॉइंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे। कारण जर हेअरस्टाईल करताना आपल्याला क्लायंट हाताळायचं असतं आणि जर हेअरस्टाईल केलेली नसेल, केस जर मोकळे सोडलेले असतील तर क्लायंटच्या केसांवर आपल्याला काम करायचंय, क्लायंटच्या स्किनवर आपल्याला काम करायचंय। जर ते काम करत असताना स्किनवर जर त्यांचे काही प्रॉब्लेम असेल, काही इन्फेक्शन असेल किंवा केसांमध्ये काही इन्फेक्शन असेल, काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्या केसांमध्ये होऊ नये याच्यासाठी आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे। त्याच्यासाठी आपले केस आंबाडा बांधू शकतो किंवा वरती टॉंग करू शकतो। त्यामुळे हेअरस्टाईल करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर नेल्स कटिंग। सहावा पॉइंट आहे तो नेल्स कटिंगचा। नेल्स कटिंग याच्यासाठी जेव्हा आपण क्लीनअप करतो, फेशियल करतो तर त्यावेळेस आपली नखं कस्टमरला म्हणजेच क्लायंटला लागू नये त्याच्यासाठी आपल्याला नेल कट करणं खूप गरजेचं आहे। त्या नेल जर कट नसतील तर आपल्यालाही कम्फर्टेबल होणार नाही। जेवढा प्रेशर आपल्याला चेहऱ्याला त्यांच्या स्किनला द्यायचा आहे तेवढा प्रेशर तो बसणार नाही आणि आपल्यालाही कम्फर्टेबल होणार नाही आणि क्लायंटलाही कम्फर्टेबल होणार नाही। त्यामुळे आपल्याला नेल्स कटिंग करणं फार महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात शेवटचा जो पॉइंट आहे तो बॉडी स्प्रे। ब्युटिशियनने थोडा का होईना बॉडी स्प्रे स्वतःवर करायला पाहिजे। आता हे सगळे झाले हाऊ टू रोल इन ब्युटिशियन। ब्युटिशियन एक ब्युटिशियन कशी असावी हे सगळे त्याचे पॉइंट झाले। मग याच्यामध्ये सगळे आपण पॉइंट कव्हर केलेले आहेत। ती स्वतः फ्रेश पाहिजे, तिची बॉडी लँग्वेज चांगली पाहिजे, तिची पर्सनॅलिटी पण चांगली पाहिजे, तिने स्वतःचा मेकअप पण केला पाहिजे, तिने स्वतःची हेअरस्टाईल केली पाहिजे, तिने स्वतःचे नेल सुद्धा कट केले पाहिजे आणि थोडासा हलकासा बॉडी स्प्रे सुद्धा केला पाहिजे। चला तर फ्रेंड्स, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलमध्ये बघायला मिळतील। बाय।